मृत्युंजय देवता प्रीत्यर्थे हवने विनियोगः। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनाम् मृत्योर्मुक्षीयमामृता स्वाहा। या अल्लाह तू शिवाजी राजा को शिफा दे। आमीन। या अल्लाह हर बला से बचा। आमीन। या परवरदिगार हमारी दुआ कबूल कर। आमीन। माझ्या राजावर लक्ष ठेव माया, माझ्या राजावर लक्ष ठेव। दारुगड बाय बाय दारुगड। ओम नमः शिवाय। दिवसाचा 6वा प्रहर संपला। 7व्या प्रहरात सुरुवात। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनाम् मृत्योर्मुक्षीयमामृता स्वाहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनाम् मृत्योर्मुक्षीयमामृता स्वाहा। ज्योताजी जी दिवस मावळायला गेला हो। होय लय लय तर कासराभर राहिलाय। युवराज यायला पाहिजे होते आतापर्यंत। होय अहो पर तो जंगलाचा रस्ता दऱ्या खोऱ्याचा, तिथं जनावर बी आहेत, तिथनं वाट काढणं म्हणजे जिगरीचंच आहे। ज्योताजी उशीर झालाय हो आता। त्यात तो वैद्य बी जागेवर पाहिजे। तो कुठे जाणार आहे? तो कुठेही जाणार नाही। वयस्कर हाय वाटतं तो वैद्य। ज्योताजी पालखी आणि घोड्याची तजवीज केली आहे ना? केली कोयना माईच्या आल्यात। तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन पाहून या बुरुजावर। 2 वेळा जाऊन आलोय बुरुजावर, पुण्यांदा जातो बघतो आणि तुम्हाच नेऊन सांगतो। जा पटकन पाहून या। युवराज यायला हवेत लवकर। महाराजांकडे तर बघवतही नाही हो। थोरल्या मातोश्री उषाशी बसून आहे, कुणाकडेच बघवत नाही आता। जा तुम्ही पाहून या बुरुजावर। जी ही पारद भस्माची मात्रा आहे, ही सुरू केली मगापासून। वैद्यराज काही करा, परंतु महाराजांना बोलत करा। आता हे पारद भस्म आमच्या जवळची अखेरची मात्रा आहे। ही मात्रा जर पोटात राहिली तर जीवास धोका नाही। दिवसाचा 7वा प्रहर संपला। 8व्या प्रहरात सुरुवात। आता एकच प्रहर शिल्लक राहिला। आता युवराजांनी लवकरात लवकर यावं।
पोटात गेलेली मात्रा बाहेर पडली. आता 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 केवळ आई भवानीचाच धावा करा. तीच वाचवेल महाराजांना. हातातून काळ आणि वेळ निसटत चालली. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अरे देवा, राजवैद्यानं दिलेली मुदत संपत आली आहे बघ. वय तर अरे आतापर्यंत युवराज आलं पाहिजे होतं. वय ना गाड्या, लय गडबड झाली आहे बघ. वय ना. काय होतंय काय बी कळना झालंय बघ. देवा खंडराया, अरे युवराजासनी लवकर पाठीवर. आणि युवराज जर लवकर आलं ना तर एक मन मी भांडारा उधळीत तुझ्या देवळात. त्यासनी लवकर पाठीवर. लय किरपा होईल तुझी. त्याची लवकर पाठीव.
बापासाठी किती तगमग चालली आहे तुझी. अरे एवढा म्हातारा झालो पण तुझ्यासारखं लेकरू कुठं नाही पाहिलं बघ. मलाच भरून येते तुझी चरफट बघून. एवढं नावलाच जीवदान देणारी कंद बघितली पण तुझ्यासारखा मायेचा कंद भुईत बी नाही आणि भुईवर बी नाही. पंत पंत अहो किती धास्तावून जाल. तुम्ही नाही धास्तावलात का? कोण नाही धास्तावणार. मला तर वाटतं निदान युवराजांनी तरी भरकन यावं. नाहीतर फिरंग्यांकडून औषध आणायला गेलेलं आपलं पथक तरी यावं. उतार पडायला पाहिजे होता आतापर्यंत. जगदीश्वरा काही चाड असेल तुला तर ये रे धावून. धाकटेबाई साहेब, अहो बघा ना, शंभूराजे असून आले नाही. आम्हीही डोळ्यात प्राण आणून वाट बघतोय. पोचलेत नाही पोचलेत जगदीश्वरालाच ठाव. शंभूराजे वैदुबुवांना घेऊन येतील असंच वाटतंय. आई भवानीला ही काळजी आहेच की. अशी कशी एकटी टाकून देईल. जागता पहारा असतो आपल्या भोवती. हो, वैद्यराजही हेच म्हणाले. आता सगळं भलं बुरं आई भवानीच्या हाती. तीच वाचवणार महाराजांना. वाचवणार. ती परीक्षा घेते. तिच्या परीक्षेत उतरावं लागतं. एकदा परीक्षेला उतरलं की मग ती आपल्या पाठीशी उभी राहते. आम्ही तर तिच्या पुढे साकडंही घातलं. म्हणालो, बाई आमची जी काही पुण्याई आहे ती सगळी तुझ्या पायाशी ठेवली. जे काही चांगलं केलंय सगळं तुझ्या पायाशी. राज्य नको, स्वराज्य नको, पालखी मिळे काही नको. आम्हाला फक्त आपलं माणूस हवंय. काळे मणी आणि जीवाचं धनी कशाला म्हणतात हो? त्याशिवाय काही आहे? बरोबर बोललो ना आम्ही आई भवानीला? हो. एवढे जप तप केले, एवढे उपास तपास केले, व्रतवैकल्य केली. तिच्या दरबारात काहीतरी नोंद असेलच ना? का नसेल? असणार तर. मग का घाबरताय? नाही घाबरत. नकाच घाबरू. काही होणार नाही. आणि राजवैद्य म्हणालेत ते बरोबरच आहे. सगळा हवाला आता तिच्यावर. आम्ही महाराजांसाठी हा अंगारा घेऊन आलोय आणि देवीला पुन्हा एकदा बजावून सांगू गफलत करू नकोस. काही बरं वाईट झालं तर आई भवानी, देवळाची शोभा जाईल, कळसाच्या मोठेपणात थिटेपणा येईल, गाभाऱ्यात आबरुबाब संपून जाईल. एवढंच काय, देवीचं देवपणही राहणार नाही. नका काळजी करू थोरल्या बाईसाहेब. आपल्या सगळ्यांचं कुंकू बळकट आहे. किती कौतुकाने, किती अपूर्वाईने आपण आपल्या कपाळावर कुंकू रेखतो. आऊसाहेब होत्या तेव्हा म्हणायच्या, माझ्या सुनांना कुंकू जास्त लागतं. 2 महिन्यातून एकदा ढिगाने कुंकवाच्या डब्या गडावर यायच्या. तो पायंडा आजही अखंड चालू आहे आणि असाच चालू राहणार. हा अंगारा महाराजांना लावा. आई भवानीला आम्ही अजून 2 गोष्टी बजावून येतो.
मातोश्री, मातोश्री, काय झालं? तुम्ही पाहिलत का? पुतळाबाई साहेबांच्या कपाळीच्या कुंकवाचा जर्दपणा वाढलाय. म्हणजे कुंकवाचा रंग लाल भडक झालाय, ते जाळून निघालंय. हो, सकाळपासून वाटतंय खरं, परंतु त्याचं काय? अहो, कुंकवाचा रंग वाढणं, लाल भडक होत जाणं चांगलं नसतं असं म्हणतात. कन्याच्या जीवास धोका असतो. आबासाहेब, शंभूराजे, शंभूराजे, आमच्या महाराजांना काहीतरी औषध द्या. महाराज, असं होणार नाही, होऊ शकत नाही.